महन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांची जयमाला बघतोय आपण। संस्कृत काय चाललं होतं त्याच्यामध्ये, सिद्ध स्वरूप कसं आहे हे प्रत्येक विशेषणाच्या द्वारे स्पष्ट करून सांगतायत। तर त्या सिद्धांना नाही तर स्वभाव सिद्धाला बघायचे की माझा आत्मासुद्धा तशाच प्रकाराने सिद्ध आहे, बनलेला आहे। तर ते सगळी विशेषणं आपण जेव्हा ध्यानामध्ये घेतो त्यावेळेस इथं आपल्याला तशी भावभासना होते की माझा स्वभावही त्यांच्यासारखाच आहे। कसा आहे, विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निदान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। सगळ्या विशेषणांचा अर्थ माहिती आहे आपल्याला, फक्त त्याचं तसं स्वरूप माझं आहे हे रिअलाईज करायसाठी म्हणून सगळ्या शब्दांवर थांबून चिंतन करून तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करायचा। केला का? माझा आत्मा कसा आहे, विराग आहे, सनातन आहे, शांत आहे, निरंश आहे। हे 4 शब्दांचा अर्थ बघितला होता आपण। विराग म्हणजे ज्याच्यामध्ये स्वभावतःच मलिनता नाही। राग म्हणजे मलिनता आहे, राग म्हणजे दोष आहेत, राग म्हणजे विभाव आहेत। तर ज्याच्यामध्ये स्वभावानेच रागाचा अभाव आहे असा तो माझा स्वभाव विराग आहे। पुढं सनातन आहे म्हणजे स्वयंभू आहे, बनलेला आहे, अनादि निधन आहे, ज्याचा कधीही उत्पाद नाही आहे आणि कधीही नाश नाही आहे असा तो आत्मा सनातन आहे। कुठे वही पेन जाऊ घेऊन या। निरंश शांत आहे, आत्म्याचा स्वभाव कसा आहे, शांत आहे। म्हणजे जिथं सांगितलं की अनादीपासून अशांती नाहीच। आपल्याला वाटतं की नरकामधला जीव शांत का अशांत, निगोदातला जीव शांत का अशांत, देवगतीतला जीव, मनुष्यगतीतला जीव शांत आहे का अशांत आहे? हो, प्रश्न पडला का काय तुम्हाला? हां, काय अशांत देवा? जीव तेच सांगतायत की स्वभाव कुठेही राहू दे, त्याचा स्वभाव शांत आहे। पर्यायामध्ये अशांती तुम्ही केली आहे म्हणून भोगताय त्याला, पण कुठलाही जीव स्वभावाने अशांत नाही, कारण अशांती हा द्रव्याचा स्वभाव नाही आहे, शांत स्वभाव आहे। म्हणून सांगितलं जसं रूप आहे तसंच तर प्रगटणार आहे भगवंतांच्या ठिकाणी जे झालंय प्रगट, नाही ते नाही प्रगटणार। बाहेरून येऊन काहीतरी ॲड झालंय मग ते व्यक्त झालंय असं नाही आहे। जे आहे रूप तेच पर्यायामध्ये आलं, त्यालाच तर मग म्हणलं की सिद्ध। म्हणजे सिद्ध काहीतरी घालून सिद्ध केलं, तूप घृत सिद्ध करतात वगैरे असं काही नाही, ॲडिशनल काही नाही आहे त्याच्यात, उलट आहे तेच व्यक्त झालेलं आहे। जे नको ते आहे ते दूर झाले म्हणून सिद्ध झाला असं म्हणा पाहिजे। तर मग ते तो स्वभाव सांगितलं कोणाचाही असू दे, कुठल्याही गतीतला जीव असू दे, तो जरी एवढं पुढंपर्यंत जाऊन सांगितलं तुम्ही कशाय करताय, आता फार उद्वेग झालाय, विभाव करताय, क्रोधी झालाय, तरी सुद्धा तुमचा स्वभाव आता कसं, आणि मग
म्हणजे आनंदी झालाय खूप. काहीतरी म्हणायचं लॉटरी लागली, नाही तर म्हणा काय रिझल्ट चांगला लागला असेल पोरांचं. म्हणजे बाहेरची कुठली चांगली कंडिशन असू दे त्यात तुम्ही हर्ष करा, नाहीतर मग रागद्वेष करत असा तरीसुद्धा सांगितलं स्वभावामध्ये कधीही अशांती नसते. अशांती म्हणजे आपल्याला फक्त संक्लेश कशा एवढंच वाटेल, पण हर्ष हा पण भाव अशांतच आहे. आनंद झाला खूप, काहीतरी आपलं बाहेरच्या काय म्हणायचं असद्भुत व्यवहारण्याच्या विषयातूनच आपण हर्षित तर होतो किंवा दुःखी तर होतो. मग ते सगळे विषय तुम्ही अशांतीचे कारण म्हणता. म्हणजे ती अशांती बाहेरून आली आहे ना, तुम्ही बाहेर लक्ष घातलं आहे, त्याला विषय केला आहे म्हणून अशांत झाला आहे. मग अशांत माझ्यामध्ये तो स्वभाव नाही आहे, म्हणून पुन्हा मी काय होतो, शांत होतो. जरी हर्षित झाला तरी पण कालांतराने शांत होतो, जरी दुःखी झाला तरीसुद्धा शांत होतो. म्हणून सांगतायत की माझा स्वभाव कसा आहे, शांत आहे. पुढं निरंश म्हणजे काय सांगितलं, सोनल. निरंश म्हणजे कोण आहे, प्रेरणा आहे का माझ्यासमोर? प्रेरणा सांगा. निरंश म्हणजे ज्याच्यामध्ये अंश नाही, भेद नाही, खंड नाही, त्याला म्हणायचं निरंश. तर असा त्यांचा स्वभाव नाही, तर प्रत्येक द्रव्याचा स्वभाव निरंश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अंश कल्पना नाही. जरी परमाणू आहे तरी सुद्धा त्याला तुम्ही काय म्हणता, सगळ्यात लास्ट पार्ट ऑफ ॲटम म्हणता, पुद्गल म्हणता, जे लास्ट पार्ट ऑफ काय म्हणायचं त्या द्रव्याचं. काय म्हणते, कोण आहे ते? तुझा आवाज क्लिअर नाही आहे पिलू. काय बोलती, काय बोलतीये ती? अंश नाही त्याला निरंश म्हणतात. बरोबर, ज्याच्यामध्ये अंश कल्पना नाही त्याला निरंश म्हणतात. तू एवढीशी अंश, तुझ्याकडनं उत्तर मला हे अपेक्षित नव्हतं. म्हणजे म्हणायचे की कुठलंही द्रव्य अंशी आहे, म्हणजे अखंड आहे, त्याच्यामध्ये भेद नाही आहे, खंड नाही आहे, किंवा काय म्हणायचं पार्ट्स नाही आहेत कुठलंही द्रव्य. म्हणजे आता सांगा आकाशद्रव्य एक आहे का दोन आहेत? आकाशद्रव्य किती आहेत काका? आकाशद्रव्य किती आहे? तो इथे समोर कोण नाही आहे, तुमच्यासाठीच ठेवली जागा. आकाश एक. कसं लोकाकाश, अलोकाकाश, किती आकाश आहेत? कन्फ्युजन. म्हणजे अखंड आहे ना, हे सांगायला लागलोय. प्रत्येक द्रव्य अखंड आहे. मग त्यात तुम्ही कराल कल्पना तर किती करायचं तेवढं कराल. आमचं घर तुमचं घर म्हणजे ते पण आकाशाचेच भेद आहेत की परत. म्हणून ते तुम्ही म्हणताना कथन करताना उपचाराने काय पण कराल, पण द्रव्य कसं आहे हो, निरंश आहे, म्हणजे अखंड आहे. तसंच सांगितलं जीवाचे प्रदेश कसे आहेत. महाराजांनी जेव्हा समजवलं ना हा विषय, त्यावेळेस फार चांगलं समजवलं होतं की तुम्ही काय म्हणता, डावा हात, उजवा हात, मग वेगळं वेगळं काय काय हो, विचार करून होतं त्या. उजवा हात आणि डावा हात एक आहे का दोन आहे हो काका? होय. म्हणजे म्हणलं तर दोन आहे, म्हणलं तर एक आहे. म्हणजे त्याचे प्रदेश भिन्न भिन्न दाखवले ना तुम्ही. डावा हा इथं आहे, उजवा हा तिकडं आहे. म्हणजे आकाश त्याचं प्रत्येकाचंच की डोळ्याचं आकाश इथं आहे, पायाचं आकाश इथं आहे. दोन्ही जर एकत्र आले तर म्हणजे आहे एक आकाश, अखंड आहे. पण जेव्हा तुम्ही पराच्या अपेक्षेने कथन करताना सापेक्ष दाखवता त्यावेळेस तिथं खंडित म्हणलं जाईल. म्हणून म्हणलं की सगळ्या द्रव्यांमध्ये लावा. निरंशता सगळ्या द्रव्यांमध्ये आहे. किती द्रव्य आहेत? 6 द्रव्य. जीवाचं सांगितलं मी. म्हणून म्हटलं ना चेतना सगळीकडं अखंड व्याप्त आहे. मग तुम्हाला म्हणलं पायाला काय तर लागलं, कुठं जाणीव होती? हां, जाणीव कुठं होती? पायाला लागल्यावर, काटा टोचल्यावर. काटा डोक्यात टोचला नाही,
हो की जीवच जाणणार की, पण मला म्हणायचं पायाच्या ठिकाणी का बरं तुम्हाला मग सेन्सेशन झालं? संपूर्ण जर अखंड आहे तुमचा जीव तर हो की मग तिथल्याच चेतनेला समजलं ना, म्हणजे चेतना वेगळी झाली का नाही? डोक्यामध्ये नाही जाणवलं तुम्हाला ते टोचलेलं टच? हातात आलं का नाही आलं? हातात नाही आलं म्हणजे हातात जीव नसतो त्यावेळेस. जेव्हा पायाला काटा टोचतो ना तेव्हा हातात नसतो जीव, पायात गेलेला असतो आणि तिथून डायरेक्ट डोक्यातच जात आहे. म्हणजे असं आहे की जाणीव होणार तर संपूर्ण ज्ञान जिथपर्यंत पसरलंय ना तिथपर्यंत सगळीकडं, कारण अखंडता आहे. जसं मागं सांगितलं होतं उदाहरण की एक बादली भरून पाणी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक कणभर नीळ टाकता, काय कलर टाकता, पाणी रंगीत झालं का? तेवढंच पाणी राहिलं, तेवढंच रंगीत अंश पूर्ण का झालं? कारण ते अखंड आहे ना, एकच पात्र एक आहे तर त्यामध्ये ठेवलेलं सगळं ते द्रव्य अखंड आहे म्हटलं जाणार. तसं जेव्हा ह्या पात्रामध्ये शरीरामध्ये जेव्हा जीव आहे त्यावेळेस तो अखंड आहे. मग त्याला जिथं कुठं सेन्सेशन झालं तर ते ज्ञानात झालंय. तुम्हाला वाटतं इथं शरीराला इथं टोचलंय, इथं दुखतंय, कुठंतरी काय त्रास होतोय वगैरे, तर त्या ठिकाणी होतंय म्हणत असताना ज्ञानाच्या संपूर्ण प्रदेशात झालं का तिथं झालंय? मग तिथंच का दुखालंय? तुम्ही असं कसं सांगता हात दुखतंय, पाय दुखतंय, डोकं दुखतंय? मग सगळीकडे दुखतंय म्हणायला पाहिजे. काय हो, कुठं दुखतंय? आता सगळंच दुखते म्हणून सांगणार तुम्ही लोक. ते डॉक्टर कन्फ्यूज व्हायचं कुठलं औषध द्यायला. म्हणजे म्हणायचं की क्षयोक्षम तिथं जास्त आहे एवढंच म्हणलं जाणार. ज्ञान तर अखंड आहे, जाणीव तर अखंडच होणार आहे. जसं म्हटलं मुलगा समोर आला, मुलगी समोर आली, त्यावेळेस तिथे तुम्हाला आनंद कुठं होतो? आता विचार करत आहे ना, कुठं होतो? डोक्यात होतो का हातात होता? कुठं होतो आनंद? मग ते कसं अभेद वेदन आहे ना, तसंच आहे इथं पण. जेव्हा तुम्हाला वाटतं की गुडघा दुखतोय वगैरे, तर तिथं फक्त काय म्हणायचं, तिथला क्षयक्षम तशा प्रकारचा झालाय प्रगट एवढंच. जसं डोळ्याच्या द्वारेच तुम्ही पाहता, कानाच्या द्वारेच ऐकता, मग सगळ्या प्रदेशाच्या द्वारे का नाही ऐकत? ज्ञान सगळीकडे आहे ना. मग असं प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे मला, मीच तुम्हाला विचारायचं. काय काका, ज्ञानानेच जाणताना मग कानानेच का ऐकता? सगळीकडनं का नाही ऐकत? तर म्हटलं की तिथं त्या प्रकारचा क्षयक्षम प्रगट झालाय. म्हणून जसं म्हटलं तुम्हाला खिडकी हे साधन आहे, एक मेडी आहे बाहेर पाहण्यासाठी. म्हणून तुम्ही बाहेरचं तर दृश्य आहेच, मग असं सगळीकडनं दिसायला पाहिजे. पण ते मीडिया वापरल्याशिवाय तुम्हाला बाहेर व्यापार नाही करता येत, पाहता येत नाही. तसं म्हटलं हे डोळे पण तशा प्रकाराने एक माध्यम आहेत, तसंच कान एक माध्यम आहे, पण चेतना जी आहे ती अखंड आहे. मग मला कशासाठी सांगायचं होतं? निरंशतेचं भावभासन करण्यासाठी. म्हणजे माझा आत्मा, माझं ज्ञान कसं आहे तर अखंड आहे. कुठं आहे? बाहेर नाही आहे, आत आहे. मग त्या ज्ञानाला जाणलं असताना आपल्याला सुद्धा सगळ्या द्रव्यांचं सांगत होते मी. जीव पण अखंड आहे, तसं पुद्गल कसं अखंड आहे? निरंश. पुद्गल द्रव्य निरंश आहे की नाही? प्रश्न पडला का काय? पुद्गल म्हणताना परमाणू बघायचा, कारण परमाणू हे पुद्गल द्रव्य आहे. स्कंद ही त्याची पर्याय आहे, त्याच्यामध्ये भेद होईल की, पण परमाणूमध्ये भेद नसतो. परमाणू हे एक द्रव्य आहे तर त्याचा अंशच करू शकत नाही तुम्ही, म्हणून त्याला निरंश म्हणतात. तसंच जीवाचा सुद्धा अंश करू शकत नाही, भलेही ते असंख्यात प्रदेशी आहे. परमाणू किती प्रदेशी? परमाणू हो एक प्रदेशी परमाणू आहे, मग त्याच्यामध्ये तर प्रदेशभेद पण करता येत नाहीत. पण जरी तुम्ही असंख्यात प्रदेशी आहे तरी सुद्धा तुमच्यामध्ये पण भेद नाही, अंश नाहीत. हे झालं जीवाचं आणि पुद्गलाचं. धर्म अधर्मद्रव्य, धर्म अधर्मद्रव्य निरंश आहेत का अंश रूप आहेत? का घाबरताय? सांगा, कुठं काय फाशी चढवायला का काय आपण कोणाला? म्हणजे सगळे द्रव्य निरंश आहेत ना, मग ते समजून घेण्यासाठी खुलासा करते. धर्मद्रव्य कुठंपर्यंत आहे, किती प्रदेशी आहे? असंख्यात प्रदेशी आहे, लोकाकाशात संपूर्ण व्याप्त आहे ना. धर्मद्रव्य पण एक आहे
अधर्मद्रव्य पण एक आहे, आकाशद्रव्य दोन आहेत, एकच आहे आकाशद्रव्य पण. मग ते तिन्ही पण द्रव्य अखंड आहेत, निरंश आहेत, त्यांच्यामध्ये पण भेद नाही. मग आकाशद्रव्यामध्ये पण आपण कसे भेद करतो? लोकाकाश आहे तर ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक. मग हा भेद झाला का नाही हो? ऊर्ध्वलोकातला आकाश, मध्यलोकातला आकाश आणि पाताळ लोकातला. मग हे सगळं सापेक्ष कथन आहे. द्रव्य तर अखंड आहे. मग तसंच भेद धर्मद्रव्यात पण होईल. काय? देवांच्या गमनामध्ये मदत करणारं धर्मद्रव्य, मनुष्यांच्या, नारकींच्या, ते एकेंद्रियत्र जीव, कुठले द्विकलत्र जीव, सगळे जिथं कुठं फिरत आहेत सगळ्यांच्या गमनामध्ये धर्मद्रव्य मदत करतंयच की. म्हणजे जिथं कुठं आहे त्याच्या अपेक्षेने ते वेगळं वेगळं म्हणणार, पण तरी एक अखंड धर्मद्रव्य आहे असं म्हणून त्याला निरंश म्हणलं गेलं. अधर्मद्रव्य पण एक आहे, निरंश आहे. आकाशद्रव्य निरंश आहे. कालद्रव्य किती प्रदेशी आहे आणि कालद्रव्य निरंश आहे का अंशरूप आहे? कालाणू एक प्रदेशी असतो. आणि म्हटलं ना कालद्रव्य लोकाकाशामध्ये किती आहेत? असंख्यात कालाणू आहेत. का? कारण लोकाकाशच असंख्यात प्रदेशी आहे, त्याच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू आहे. तर किती प्रदेश झाले? असंख्यात प्रदेश झाले. म्हणून असंख्यात कालाणू आहेत. तर मी महाराजींच्या प्रवचनमध्ये काय ऐकलं आज? वीरसागर महाराजींच्या की नाही, आम्हांच्या प्रवचनमध्ये ऐकलं की कालाणू काय करतो? तुम्ही द्रव्यसंग्रहमध्ये शिकलाय, प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू रत्नांच्या राशीप्रमाणे आहे. ते जरी एकमेकांशी एकदम चिटकून बसलेत, काय म्हणायचं, भिन्न करू शकत नाही तुम्ही, तरी सुद्धा सांगितलं की ते एकमेक होत नाहीत, एकरूप होत नाहीत. कुठं चाललाय? घेऊन या इकडं, लागल बरं का कुठं तर तुम्ही. तर काय सांगितलं की कालाणू कसे आहेत? असंख्यात कालाणू आहेत, पण प्रत्येक कालाणू एकमेकांपासून सर्वथा भिन्न भिन्न आहेत. जरी एकमेकांशी स्पर्शित आहेत तरी सुद्धा एकमेकरूप होत नाही आहेत. मग हे समजून तुम्हाला काय फायदा होतो? असं आम्हाने छान सांगितलं अध्यात्म त्याच्यावरून. तर काय फायदा? जी प्रवेशिकेची कॅसेट आहे ना आम्हांची, त्याच्यामध्ये आम्हाने सांगितलं ह्याच्याबद्दल. कालद्रव्य असंख्यात कालाणू आहेत. काय? लोकाकाशाच्या सगळ्या प्रदेशावर एक एक कालाणू आहे. तर हे समजून काय फायदा? बोला भारती काकी. सोनल. कालाणू समजून काय फायदा? पुढे जायचं का मागं जायचं आहे? शिकत शिकत पुढं जायचं आहे का मागं जायचं आहे म्हणलं प्रवेशिकेकडं. त्यांनी सांगितलं की कालाणू हे अचेतन द्रव्य आहे. ते सुद्धा जेव्हा एकमेक रूप होत नाही तर ते तुम्हाला बोध देते की हे जीवा तू का दुसऱ्यामध्ये मिसळायला जातोयस, का दुसऱ्या रूप व्हायला जातोयस. जसं मी भिन्न राहतो सगळ्याशी, काय म्हणायचं, सगळे माझे एकमेकांशी कालाणू अटॅचड आहेत, तरी सुद्धा बद्ध नाही झालो मी कोणाशी, कोणाच्यामध्ये मिसळलो नाही. तसं जीव सुद्धा सांगितलं स्वतंत्र आहे. कुठेही जाऊ देत तो, कोणाशीही एकरूप होऊ देत, तरी पण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. म्हणून कशासाठी सांगत होते? आता परत म्हणा, असे एक एक शब्दाचं भावभाषण करत म्हणा, सावकाश शांत एकदम. विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस. शांतमध्ये एक सांगायचं काय होतं मला की सगळ्यांना शांती पाहिजे. हो, पाहिजे का नको? कुठे आहे शांती? ना ते बुद्धेत तर सोलापुरात परळीत आहे. हो, शांती कुठं आहे? हां, तर शांतीसाठी तुम्ही त्या ह्यांनी काय केलं? रशिया आणि युक्रेन ना, त्यांचं झालं ना युद्धामध्ये. का झालं? शांती पाहिजे होती म्हणून शांत झाले सगळे, माहीत आहे का? म्हणजे तुम्ही पण युद्ध करता तर कशासाठी हो? घरामध्ये युद्ध का करता?
करता ना सगळे बिचारे करतो म्हणते कशाला करणार की संसारी होते आमच्याकडे सगळे तीर्थंकर सगळे चक्रवर्ती सगळे तद्भव मोक्षगामी सगळे संसारी असताना पण बिचारे चांगले होते की तुमच्यापेक्षा म्हणून मोक्षाला गेले ते. तुम्ही काय करताय इथंच बसला युद्ध करत. तर शांती मिळवण्यासाठी अशांती हा उपाय नाही आहे. निष्कषाय होण्यासाठी कषाय हा उपाय नाही आहे. मला सुख पाहिजे म्हणून दुःख उपाय करताय तुम्ही कळत आहे का. म्हणून ते याच्यामध्ये काय सांगितलं विशापार स्तोत्रमध्ये 13वा श्लोक म्हणा येते येते. किती छान शिकवत होते शीतल काका तुम्हाला आणि तुम्ही लोक पाठ केलं नाही असं का. मी पाठ केलं माहिती का त्यांनी शिकवल्यावर. मग परत परत त्याला रिकॉल करायचं म्हणजे लक्षात राहतं. राजश्री काकी म्हणा आहेत का गेले. काय सांगितलं सुखाय दुःखानि गुणाय दोषान् धर्माय पापानि समाचरन्ति तैलाय बालासिकता समूहं निपीडयन्ति स्फुटमत्वदीया. काय म्हणले कळलं सगळं बघा. हां ते असते ना ह्याच्यात सांगितलं सगळं समयसारमध्ये तो आचार्य आर्य भाषेमध्ये सांगायला तर टकटक टकटक बघत बसतो म्हणले. आशिष काय बोलाले तसं. तर इथं काय सांगितलं सुखाय दुःखानी समाचरंती. सुखासाठी दुःखाचं आचरण करतो. गुणाय दोषान समाचरंती. गुणासाठी म्हणजे काहीतरी वृद्धी करायची आहे काहीतरी विकास करायचा आहे तर दोष करून विकास करायला जातोय. गुणाय दोषान धर्माय पापानी समाचरंती. धर्मासाठी धर्म करतो म्हणतो पण पाप करतोय आणि वाटते त्याला मी धर्म करतो किंवा धर्मासाठी पाप करायला जातो. काय पाप करतो मंदिर बांधलं धर्मासाठी बांधलं का धर्मासाठी बांधलं. कसं बांधलं अगाळीत पाण्याने बांधलं. तिथं काय जीवहिंसा बघितली नाही काय कुठं काय दोष व्हायला लागलेत कुठले काय टाळले नाहीत. धर्मासाठी पापाचं आचरण करतो. म्हणजे महतीसागर महाराजांनी कसं बांधलं सांगितलंय ना मंदिर तिथं दहीगावला वाचलं का. पाणी गाळून वापरलं. मग बांधू शकतात ना लोक. मग तुम्ही का पाप करताय. म्हणजे धर्मासाठी पाप अलाउड नाही. म्हणून म्हटलं काय पाठ करायचं एवढं मस्त आहे ना आपलं श्लोक हे. सुखाय दुःखानि गुणाय दोषान् धर्माय पापानि समाचरन्ति. म्हणा सुखाय दुःखानि गुणाय दोषान्. म्हणा गुणाय दोषान् धर्माय पापानि समाचरन्ति. कोणासाठी ना त्याला चतुर्थी विभक्ती लागते. मग तिथं गुणाय गुणासाठी सुखाय सुखासाठी आणि धर्माय धर्मासाठी. सुखाय दुःखानि गुणाय दोषान् धर्माय पापानि समाचरन्ति तैलाय बाला. तेलासाठी बालक निपीडयंती. कशाला त्या वाळूला रगडतो पिळतो. तेल कधी निघायचं शाणा का येडा सांभाळू ना शाणा का येडा हो. तैलाय बाला सिकता समूहम. त्या वाळूच्या ढिगामध्ये त्याला तो पिळतोय रगडतोय काय करतोय कशासाठी तेल मिळवण्यासाठी. निपीडयंती स्फुटमत्वदीया. पण हे कोण सगळे जे अत्वदीया तुझे नाही आहेत ना हे भगवान ते सगळे असे वेडे आहेत. कळलं का शिवी कशी दिली आहे तुम्हाला. म्हणजे असं एक चांगलं ठेवूनच दिलं आचार्यांनी. जे कोणी तुझे भक्त नाहीत अत्वदीया ते खरोखर असं करतात. सुखासाठी दुःखाचं आचरण करतात. गुणासाठी दोषाचं आचरण करतात. तेलासाठी नाही काय धर्मासाठी पापाचं आचरण करतात आणि तेलासाठी जसं की तो वाळू रगडतो. म्हणजे असं आपण पण काय करतोय म्हणा मी तसं करत नाही काय
नुसतं म्हणायला काय जाते, काय उपयोग म्हणून नुसतं काय करता हो? सुख पाहिजे का नको? कसं काढता सुख? कशातून काढता? म्हणले शरीराला पिळून काढतील सुख काढायसाठी लोक, पण किती निघतंय हो पिळल्यावर सुख? शरीरात किती सुख आहे तुमच्या? मग ज्याच्यात जे नाही ते कधीच मिळणार नाही. दुःखच आहे, तरी पण आम्हाला दुःखातच राहायचंय म्हणून मी घरीच जाणार म्हणा. सगळ्याला सगळं कळते पण कोणाची तयारी नाही. बिचारे असे फेकले जायला पाहिजे म्हणते, रडायला पाहिजे घरी जाताना. लोक इथं राहिल्यावर जाताना रडतात. कशासाठी? कशासाठी हो? का सोडत नाही आम्हाला म्हणून ना. कसं जायचं, कुठून सटकायचं, कसं पळायचं. म्हणजे तुम्ही दुःखात जायला पळत पळत आणि सुखात आम्ही असं रडायचो आमच्या आम्मांकडनं जाताना की नाही जायचं आम्हाला, नाही जायचं. आम्हा म्हणायचे रडायला काय झालं, राहा मग इथंच. असं सहज सांगायचे आम्हा. पण तेव्हा जाताना पण आनंद असायचा, येताना पण आनंद असायचा. असली अनेक अंत आमच्याकडं. तर धर्मामध्ये सांगितलं की असा आनंद भोगा जो कधी अपूर्व असावा, कधी कधी भोगला नाही आपण. आणि त्या आनंदासाठी, सुखासाठी म्हणून दुःखाचं आचरण आपल्याला करायचं नाही. कशासाठी गेलो तिकडं? का सांगितलं? निरंशांतेचा काय संबंध होता? हां, शांत सांगितलं ना, स्वभाव आहे तर तुम्ही अशांतीचे उपाय करता. बरोबर आहे. कसं शांत कसं लक्षात राहिलं? म्हणजे शांती मिळवायची तर त्यांनी युद्ध केलं हे सांगत होते मी. रशिया, त्यांचंच लक्षात राहिलं तुम्हाला. तर त्यांनी युद्ध केलं कशासाठी हो? शांती मिळवायसाठी. आणि तुम्ही काय युद्ध करता घरामध्ये? अशांतीसाठी. मग तसं आपण सगळं दिवसभरात जे काय कार्य करतो ते त्याच्या मागं उद्देश तर हा आहे तुमचा की मला शांती मिळावी, मला सुख मिळावं, माझं सगळं दुःख नष्ट व्हावं. पण उपाय सगळे चुकीचे करतो. त्याच्यामुळं मग ज्ञानी माता काय करती? मध्ये एकदा आम्हाला सांगितलं होतं काय करते हो माता? जर संस्कारित असेल ना तर ती त्या बालकाला पण तसे संस्कार घालती की जेणेकरून तो कधी दुःखी नाही होणार. तुम्ही शिक्षण काय देता मुलांना? काय देता? असं मी ऐकलं की नातेपुतेमध्ये एक जणांचं की म्हणले घरात काय राहतोस तू, जा म्हणले पुण्याला शिकायला. ते बिचारा नाही म्हणताय मी इथंच राहतो, पण घरातली लोक अशी असतात. सांगा शाणी का येडी हो? येडी आहेत ना? सरळ सरळ म्हणाले सांगा. माझ्यासमोर बसले बरं का नातेपुतेचे सगळे. म्हणजे पोरं चांगली म्हणायची आता आई बाबापेक्षा घरातल्या. आम्हाला लोक तिथं घरामध्ये ओरडायची की कुठं जायचं नाही आणि आम्हाला जायचं असायचं. आणि आजकाल पोरं अशी आहेत की आम्हाला धर्म करू द्या म्हणते, शिकू द्या म्हणतात, पण जा म्हणले पहिल्यांदा जाऊन शिकून ये काय संसार कसं करायचा आणि मग धर्म कसं करायचा. असा अशांत करता पहिल्यांदा आणि मग नंतर धर्म शिकवायला जाता तर धर्माची गोडी लागत नसते. म्हणून सांगितलं स्वभाव शांत आहे. त्या शांत स्वभावाला लक्ष केलं तर आपल्याला सुद्धा सहज शांती प्राप्त होते. पुढं हां, मला हे एक सांगायचं होतं छान बरं का. महाराजांच्या कॅसेटमधनं मी ऐकलं होतं आज की तुम्ही ऐका बरं का ती कॅसेट. मी तुम्हाला सांगितलं आहे खरं कुठली. आत्ता एक 2-4 दिवसात मी वीरसागर महाराजांची कॅसेट लोड केली आहे ना, तर ती ऐका. त्याच्यामध्ये श्रेणिक राजाचं काहीतरी मी असं टायटल टाकलं आहे त्याला. श्रेणिक राजांनी महाराजांच्या गळ्यात साप टाकायचे भाव का झाले असं एकांनी विचारलं महाराजांना प्रश्न. उत्तर द्या. एकाच शब्दात उत्तर दिलं महाराजांनी. श्रेणिक राजाला महाराजांच्या गळ्यात साप टाकायचे भाव का झाले? नैना काकी तुम्ही ऐकत नाही लोक. एवढं मी कष्ट करून बिचारे तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करते. नाही नाही म्हणजे म्हणजेच पाहिजे मला ते. ऐकली का कॅसेट काका? नाही नाही तुम्ही कॅसेट ऐकली नाही. आज स्पेशली ऐका, त्याशिवाय झोपू नका. एवढं मस्त वाटलं ना मला. असं एक आनंद खरंच म्हणतात ना
ते सम्यक्त्वीची वाणी असती ना, काही सांगू देत महाराज, इतका आनंद येतो ना, इतकं छान फिलिंग वाटलं ना, सकाळी सकाळी ऐकली मी तर आज. त्यामुळं असं दिवस मस्त होत आहे. तर त्यांनी काय सांगितलं की जेव्हा श्रेणिकांनी, म्हणजे श्रेणिकाचे 3 भाव घटवायचे होते महाराजांना, शुभ भाव, अशुभ भाव आणि शुद्ध भाव करतोय, तरी पण सगळ्या अवस्थेमध्ये जीव शुद्ध आहे, जीव ज्ञात आहे हे सांगायचं होतं. त्यासाठी महाराजांनी उदाहरण सांगितलं. काय म्हणले की जेव्हा श्रेणिकांनी मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला, तर त्यावेळेस त्याला ते भाव का झाले, तर मागं कारण होतं मिथ्यात्व. एकच कारण, सम्यक दर्शन झाल्यावर तसले भाव झाले नाहीत. जेव्हा मिथ्यात्व होतं तोपर्यंत विपरीतता होती की ते शत्रू आहेत, ते वैरी आहेत, किंवा त्यांना मला त्रास द्यायचे हे भाव. त्यामुळं तिथं त्या मिथ्यात्वाच्या निमित्तामध्ये त्यांनी गळ्यात साप टाकला. मुनींना शत्रू जाणले आणि शत्रुता व्यक्त करण्यासाठी असा उपसर्ग केला. तर तो उपसर्ग झाल्यावर 3ऱ्या दिवशी जाऊन सांगितलं ना घरी चेलनेला की मी असं मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकलंय. तर चेलना काय म्हणाली माहिती का, नारकी आहेस म्हणाला तू नवऱ्याला, बरं का, डायरेक्ट काय तू नारकीचे परिणाम केलेस असं म्हणून ती ताडण करते त्याचं श्रेणिकाचं. आणि मग तिथं त्याला हे लावलं जरासं, आणि मग ती म्हणाली कुठे दाखवा मला म्हणल्यावर सांगितलं त्यांनी जंगलात आहे म्हणल्यावर ती एकटी चालली, तर एकटीला कुठं जाऊ दिलं, स्वतः पण बरोबर गेला. आणि मग गेल्यावर मुनींच्या समोर उभारल्यावर सगळं ते दूर केलं आणि मुनींना दर्शन केल्यावर मुनींनी आशीर्वाद दिला दोघांना. तर ते ऐकल्यावर त्याचं स्थितीकरण झालं ना की मी जर त्रास दिले तरी सुद्धा मला असं या भावनेने बघतायत. तर मग पश्चाताप करायला लागला तो मुनींच्या समोर. उपदेश ऐकून त्याला पश्चातापाचे भाव झाले. आणि मग तो काय म्हणतो मुनींना, नाही, आशीर्वाद देत असताना मुनींनी काय सांगितलं की तू सिद्धात्मा आहेस, हे भगवान आत्मा, तू पण सिद्ध आहेस. तर श्रेणिक म्हणाला काय सांगताय तुम्ही, म्हणलं चेलनेनी मला नारकी म्हणलं, मग तुम्ही मला का सिद्धात्मा म्हणताय. तर मुनींनी चेलनेची बाजू घेतली बरं का. ते म्हणाले तिने पर्याय दृष्टीने पाहून तुला पापी म्हणले तरी सुद्धा तिच्या हृदयामध्ये पाप नाही आहे. ती तुला इथपर्यंत का आणली, किंवा उपदेश ऐकायला तुला का ती सपोर्ट करते, का तुला धर्म शिकवते, कारण तिच्या हृदयात पाप नाही आहे. जरी तिने तसे शब्द बोलले तरी सुद्धा ती पापी नाही आहे. मग श्रेणिक म्हणाला की मला पापी म्हणणारी बाई आणि ती कशी हो चांगली. महाराजांची स्टाईल बरं का अशी सांगायची, लय भारी सांगतात महाराज. ती कसं काय चांगली असणार. तर मुनी म्हणाले जरी ती चिडली तरी तिच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल प्रेमच आहे, स्वतःच्या धर्माविषयी अनुराग आहे तिला, म्हणून ती तुला ध्रुवशुद्ध पाहते, म्हणूनच तुला इथे आणले आहे, तुझं पाप नष्ट व्हावं, कारण पाप हा तुझा स्वभाव नाही, तू तर निष्पाप आहेस. मग तुझे पाप धुवायसाठी म्हणून उलट ती धर्मपत्नी आहे तुझी, अशी असायची असते धर्मपत्नी. पर्याय बदलण्याची योग्यता पाहते तुझी, म्हणजे ती चेलना काय करते, तुझी पर्याय बदलणार हे तिला माहिती आहे, ती योग्यता तुझ्यात येणार हे तिला माहिती आहे, ती वाट बघतीये की कधी बदलणार आहे ती. तुझी भ्रांती नष्ट व्हावे हेच तिचे भाव आहेत, त्यामुळं ती जरी तुला वाईट शब्दात बोलली तरी ती वाईट नाही. म्हणून कशासाठी सांगायचं होतं हे की दुसऱ्याला दोषी बघतो आपण, दुसऱ्यावर रागद्वेष करतोय, तर त्यावेळेस तिथे दिसतो का हो आपल्याला विराग स्वभाव. माझा पण स्वभाव विराग आहे, तसं त्यांचा ज्यांनी दोष करतायत, ज्यांच्यावर तसा उदय येतोय ते सुद्धा विराग आहेत, रागद्वेष आदी विभावांनी रहित आहेत. जेव्हा साप टाकला तर तेव्हा श्रेणिकाचे परिणाम अशुभ होते, म्हणजे अशुभ भाव होते. जेव्हा मुनींचा उपदेश ऐकला त्यावेळेस शुभोपयोग होता, आणि त्या पुढं जाऊन जेव्हा भावभासना केली त्यावेळेस तिथं त्यांना शाईक सम्यक दर्शनापर्यंत असा शुद्धोपयोग प्रगट झाला, म्हणजे शुद्धोपयोगाची प्राप्ती झाली. मुनींनी आशीर्वाद दिला तेव्हा श्रेणिकाला शुद्ध सिद्ध म्हटले. तर श्रेणिक वास्तविक कसा होता,
पर्याय जेव्हा त्याची तशी प्रगट झाली होती, जेव्हा तो अशुभोपयोगामध्ये होता, उपसर्ग करणारा होता, तरीसुद्धा पर्याय म्हणजे द्रव्य नव्हतं. पर्यायापासून विविक्त भिन्न असा तो श्रेणिकाचा जीव. मग पाप करताना सुद्धा श्रेणिक भिन्न होता आणि पुण्य करताना, धर्म करताना, शुद्धोपयोग करताना सुद्धा श्रेणिक त्याच्यापासून भिन्न होता. का? कारण पर्याय क्षणवर्ती असते, बदलणारी असते. श्रेणिक तर परमशुद्धच होता. मिथ्यात्वादी अशुद्ध पर्याय आहेत, त्यात जीवत्व नाही. दौलाचा आधार घेऊन सांगितलं महाराजजींनी की जे काही तुम्हाला उत्पन्न होणारे रागद्वेष आदी परिणाम आहेत, कुमती, कुश्रुता आदी ज्ञान आहेत, हे सगळे अजीव आहेत. कळते का काय सांगाले मी? ज्याला सम्यक दर्शन नाही आहे त्याचं ज्ञानसुद्धा, ज्याला कशाला जाणायला जातो ते ज्ञानसुद्धा निर्जीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जीवत्व नाही. मुनींनी श्रेणिकाला ध्रुव शुद्ध आत्मा दाखवला तर त्याला धन्यता प्रगट झाली. आणि त्याचं भलं झालं का वाईट झालं? मग भलं व्हायला कुठं राहायचं? बोले सो फसे. कुठं राहायचं? चांगल्या ठिकाणी राहायचं ना. आता बघते कुठं राहता. चांगलं ठिकाण म्हणजे आपल्याला आपलं घर वाटतंय. जे की आम्हा सांगतेत नाव लिहायचं काय त्याच्यावर? काय नाव लिहायचं का गा? नरकावास असं नाव लिहा म्हटले माताजी. म्हणजे ते जायला घाबराल तुम्ही. नाहीतर रत्नशर्करा नाव लिहा, नाहीतर तमप्रभा लिहा, महातमप्रभा लिहा, जेणेकरून की सगळे कशाची नावे माहिती आहे ना, नाहीतर ते पण व्हायचं अज्ञान. म्हणजे अशा ठिकाणी जायला आपण घाबरू. तर परत एकदा म्हणायचं, मला पुढं घ्यायचं होतं आज सगळं. बरं, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की आपण म्हणतो ना की मी निरामय आहे, तर कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये त्यांनी सांगितलं की मनुष्याचं सांगितलं का नारकीचं सांगितलं बघायला पाहिजे की शरीराच्या प्रत्येक प्रदेशावर रोग आहेत. तर असे एका पर्यायामध्ये तुमच्याजवळ किती रोग असतात ना त्याची संख्या लिहिली आहे त्यांनी. काय पाठ करू नका पण तरी बघून घ्या. कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये काय सांगितलं माहित आहे? संपूर्ण त्या 96 का 99 काहीतरी सांगते. आणि संपूर्ण शरीरामध्ये मिळून किती रोग असतात? संख्या बघून तर घाबराल. 5 लाख नाही, करोड मध्ये. बघा घाबरता का नाही अजून? म्हणजे असं वाटायला पाहिजे कधी हे शरीर सोडू आपण, शरीराची परंपरा नष्ट व्हावी माझी, मला या शरीरातून दुसऱ्या कुठल्याही शरीरात जायचं नाही आहे. सगळी शरीरं म्हणजे रोगाची घर आहेत. म्हणून सांगतायत काय मी निरामय आहे, हे पुढचं विशेषण आहे ना, त्यासाठी मला उद्या बघून सांगायचं की तुमच्या शरीरामध्ये किती रोग आहेत. कुठल्या आचार्यांकडे जाता का डॉक्टरांकडे जाता बघा आणि मला उद्या उत्तर द्या. पण आपल्याला रोगाचं चिंतन करायचं नाही आहे, निरोगी आहे, निरामय आहे, त्याचं भाववासन करायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून एक ज्ञान फक्त असेल. कार्तिकी अनुप्रेक्षा मोठी तर आगासची प्रत त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, वाचून काढा अशुची भावनेमध्ये. हो, जाणा. भावभासना करण्याचा प्रयत्न करा. विराग सनातन शांत निरंश मी आत्मा विराग आहे. अनादि अनिधन आहे. स्वभावानेच शांत आहे, निरंश आहे, अभेद आहे, निर्दोष आहे, परमशुद्ध आहे, नित्य ज्ञाता द्रष्टा आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. सर्व या शब्दांपासूनही भिन्न हा मी अशब्द स्वरूप आहे.
चैतन्यस्वरूपोऽहं निर्दोषस्वरूपोऽहम् अभेदस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहंता।